आज सोनोग्राफी झाली आहे, ग्रोथ स्कॅन. तर सोनोग्राफी मध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळ सांगितली आहे. काही घाबरण्यासारखं तर नाही ना? मग आता बाळ अजून 9 महिने पूर्ण व्हायचे आहेत आपल्याला. बाळ हे फिरत राहणार 9 महिने होईपर्यंत. म्हणून ती गळ्याभोवती जी नाळ आहे, जो वेढा आहे, तो सुटू पण शकतो. पण मग आता एक आहे ना, त्याचं तो वाढू पण शकतो, कारण बाळ हे फिरत राहणार. तर आतापासून आपण ते जज नाही करू शकत. पण मग तुला काळजी घ्यायची की बाळाची हालचाल बरोबर होते का, एवढं तू लक्ष ठेवायचं. पण मग याच्यामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल का सिझेरियनच होईल? मग हे आतापासून परत जज नाही करू शकत आपण, कारण जर वेढा असेल तरी पण नॉर्मल डिलिव्हरी ही होऊ शकते. आपण केली आहे. फक्त जर डिलिव्हरीमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात आणि डिलिव्हरीची प्रोसेस सुरू होते, तेव्हा जर बाळ व्यवस्थित खाली येते, गर्भाशयाचं तोंड बरोबर उघडत आहे, बाळाचे ठोके व्यवस्थित आहे, तर ऑफकोर्स आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठीच प्रयत्न करणार. जर ठोके कमी होते किंवा बाळाला रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे कधी बाळ पोटात शी करतं किंवा ठोके कमी होतात, मग अशा वेळेस आपल्याला सिझेरियनचं डिसिजन घ्यावं लागू शकतं.